हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर तुमचं सर्वांचं महालेज अकॅडमी मध्ये स्वागत करत आहे. तर बाळांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे, जो सर्व ब्रांचेसला फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर मध्ये कॉमन सब्जेक्ट आहे, याचा संपूर्ण सिलेबस आपण एक्सप्लेन केला होता. तर बाळांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आता आपण ऍक्च्युअली मध्ये सिलेबस स्टार्ट करत आहोत फॉर बेसिक मॅथमॅटिक्स. ओके, सर्वात वास्ट सिलेबस असलेला हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे प्रथम आपण याचेच लेक्चर स्टार्ट करत आहोत. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये तसे टोटल 12 चॅप्टर्स आहेत, टोटल 12 चॅप्टर्स आहेत आणि 5 युनिट्स आहेत. हे तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये पाहिलंच असेल. आता चॅप्टर नंबर 1 आहे लॉगॅरिथम. चॅप्टर नंबर 1 काय आहे? लॉगॅरिथम. तर आज आपण लॉगॅरिथम हाच चॅप्टर या ठिकाणी आज स्टार्ट करत आहोत. तेव्हा बाळांनो, हेडिंग द्या चॅप्टर नंबर 1 लॉगॅरिथम. ठीक आहे, चॅप्टर नंबर 1 लॉगॅरिथम. आता बाळांनो, सर्वात महत्वाचं हे आहे की आपण लॉगॅरिथम का शिकतो इंजिनिअरिंग मध्ये. तर लॉगॅरिथम इज वन ऑफ द बेस्ट टूल टू सॉल्व्ह द क्रुशियल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. आपण ज्यावेळी इंजिनिअरिंग करत असतो त्यावेळी खूप सारे प्रॉब्लेम्स इंजिनिअरच्या पुढे येतात. ऍज अ इंजिनियर ते क्रुशियल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स म्हणजे ते अवघड असलेले इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स ऍज अ इंजिनियर म्हणून आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. मग असे क्रुशियल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सगळ्यात बेस्ट टूल आहे लॉगॅरिथम. मग लॉगॅरिथमच्या मदतीने इंजिनिअरिंगचे अवघड प्रॉब्लेम सुद्धा आपण इझिली सोडवू शकतो. म्हणूनच कदाचित आपल्याला बाळांनो मॅथमॅटिक्स मध्ये लॉगॅरिथम हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला गेला पहिल्याच चॅप्टर मध्ये. मग लॉगॅरिथम आपण का शिकतो? लॉगॅरिथम इज वन ऑफ द बेस्ट टूल टू सॉल्व्ह द क्रुशियल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. इंजिनिअरिंग मध्ये येणारे जे क्रुशियल प्रॉब्लेम्स आहेत, जे अवघड प्रॉब्लेम्स आहेत, त्याला अगदी सोप्या पद्धतीने सोडवता यावं म्हणून आपण लॉगॅरिथम शिकतो. चला, लॉगॅरिथम का शिकतोय तर कळालं. आता लॉगॅरिथम म्हणजे काय? लॉगॅरिथम इज नथिंग बट, तुम्ही इकडे पाहू शकता बाळांनो, लॉगॅरिथम इज नथिंग बट इक्विव्हॅलेंट फॉर्म ऑफ एन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनचा इक्विव्हॅलेंट फॉर्मॅट म्हणजे लॉगॅरिथम. एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनचा इक्विव्हॅलेंट फॉर्मॅट म्हणजे लॉगॅरिथम. जर याला बेसिकली एक्सप्लेन केलं तर असं होईल बघा बाळांनो, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म याला इक्विव्हॅलेंट म्हणजे सेम, इक्वल. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा जो इक्विव्हॅलेंट फॉर्म आहे त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे याचा अर्थ असा झाला का, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म यांचं जे काही मिनिंग आहे ते सेम आहे, यांचा अर्थ सेम आहे, फक्त फॉर्मॅट वेगवेगळे. मग डेफिनेशन मध्ये हेच सांगितलं. आपल्याला एक्झामला डेफिनेशन लिहायची नाही, फक्त समजून घेतोय कन्सेप्ट. एक्सपोनेन्शियल फॉर्म इज इक्विव्हॅलेंट टू द लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म यांचं मिनिंग सारखं आहे, फक्त त्यांचं एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगवेगळी. त्यांना आपण रिप्रेझेंट वेगवेगळ्या पद्धतीने करतो, परंतु दोघांचं मिनिंग सेम असतं. मग लॉगॅरिथमिक फॉर्म इज नथिंग बट अन इक्विव्हॅलेंट फॉर्म ऑफ एन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. डेफिनेशन आता लक्षात येईल पहा. लॉगॅरिथमिक फॉर्म इज नथिंग बट अन इक्विव्हॅलेंट फॉर्म ऑफ एन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. कुठल्याही एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनला इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये आपण जेव्हा एक्सप्रेस करतो तेव्हा त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म इकडे पहा. फॉर एक्झाम्पल, a रेस टू x इज इक्वल टू y, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला एक्सपोनेन्शियल फॉर्म का म्हणतात? कारण या ठिकाणी पाहताय तुम्ही, या फंक्शन मध्ये तुम्हाला इथं दिसतंय बाळांनो की पॉवर आहे. या पॉवरलाच आपण काय म्हणतो बाळांनो? याला पॉवर म्हणतो किंवा एक्सपोनंट म्हणतो. काय म्हणतो? पॉवर म्हणतो, एक्सपोनंट म्हणतो किंवा काय म्हणतो? घातांक मराठीमध्ये. ओके, मग लक्षात ठेवा बाळांनो की ज्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये पॉवर म्हणजेच एक्सपोनंट म्हणजेच घातांक असतो तेव्हा त्या फॉर्मला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. ऑफलाईनच्या मुलांना कळाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला फॉर्मॅटमध्ये पॉवर दिसेल, घातांक दिसेल, तेव्हा तो एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट असतो. पण हा फॉर्मॅट कधी कधी डिफिकल्ट जातो, म्हणून इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता याचा इक्विव्हॅलेंट फॉर्म इंट्रोड्यूस केला गेला.
ज्याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. कसा केला गेला बरं? चला याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू. इथे काय आहे? पॉवरला एक्स, तो पॉवरचा एक्स ऍज इट इज घ्यायचा. जो काही तुमचा पॉवर आहे तो पॉवर ऍज इट इज घ्यायचा. घेतला. पुढे इज इक्वल टू चं सिम्बॉल कंपल्सरी द्यायचं. दिलं. परत पुढे काय लिहायचं? लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म राहील? लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणून तिथं कंपल्सरी लिहायचं LOG लॉग. लिहिलं. त्यानंतर बाळांनो इज इक्वल टूच्या पुढे काय आहे? वाय. तो वाय इथे घ्यायचा आणि हा जो बेसला नंबर असतो ना, हा ए, तो या ठिकाणी बेसला घ्यायचा. मग कसं रीड करणार आता बाळांनो? एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय विथ बेस ए. याला असं रीड करतात. याला तुम्ही कसे रीड करत होते? ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. तुम्ही रीड कसं करत होते 10th स्टँडर्ड पर्यंत? ए च्या पॉवरला एक्स बरोबर वाय. हे मराठीत. इंग्लिश मध्ये ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. याला कसं रीड करतो आपण? एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय विथ बेस ए. एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय. हा वायचा लॉग आहे आणि त्याला बेस काय आहे? ए. कळालं कसं रीड करायचं? मग बाळांनो या एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आता आपण एक्सप्रेस केलं. वास्तविक पाहता ह्या टर्मचं मिनिंग आणि ह्या टर्मचं मिनिंग सेम आहे, फक्त एक्सप्रेस करण्याची पद्धत बदलली. एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण 10th स्टँडर्ड पर्यंत एक्सप्रेस करत होतो. आता इंजिनिअरिंग मध्ये आपण त्याच फॉर्मॅटला एक्सप्लेन करणार आहोत लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. मग हा झाला तो लॉगॅरिथमिक फॉर्म. कळालं? रीड कसं करतात ते जर लिहिलं तुम्ही तर बेटर होईल. मी इथं लिहितो रीड ऍज. कसं रीड करतात पहा. याला कसं रीड करतात ते इथं लिहितोय. एक्स इज इक्वल टू द लॉग ऑफ, कोणाचा लॉग आहे? वायचा. लॉग ऑफ वाय विथ बेस ए. म्हणजे एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय विथ बेस ए. मग हा काय हा तुमच्या लॉगॅरिथमचा बेस आहे. मग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय विथ बेस ए. म्हणजेच काय केलं बरं बाळांनो? तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं, मिनिंग न चेंज करता. कुठलाही मिनिंग यामध्ये आपण चेंज केलेलं नाही, फक्त एक्सपोनेन्शियल फॉर्मला कन्वर्ट केलं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. का बरं कन्वर्ट केलं पहा बरं. इथे काय होता? पॉवर होता त्यामुळे तो प्रॉब्लेम अवघड होता. आता तुम्ही पहा, जेव्हा त्याचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आपण केलं तेव्हा इथे पॉवर आहे का आता? म्हणजे हा प्रॉब्लेम इझी झाला. म्हणून एक्सपोनेन्शियल फॉर्मचा जो इक्विव्हॅलंट फॉर्म आहे त्याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतो. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म तो असतो ज्याला पॉवरला काहीतरी असतं. इथे पॉवरला एक्स आहे म्हणून हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. त्याचं कन्व्हर्जन आपण केलं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, कारण याच्यामध्ये आपण लॉग घेतलं. मिनिंग सेम, फक्त पद्धत बदलली एक्सप्रेस करण्याची. आता तुम्हाला डेफिनेशन लगेच कळेल बाळांनो. इकडे पहा डेफिनेशन. लॉगॅरिथम इज नथिंग बट इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ एन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. कुठल्याही एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनचा इक्विव्हॅलंट फॉर्म म्हणजे लॉगॅरिथम. मग लॉगॅरिथम इज नथिंग बट द इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ एन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. कळालं? एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनचा इक्विव्हॅलंट फॉर्म म्हणजेच लॉगॅरिथम. तर बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन लिहून घ्या. चला मग बाळांनो आपण काय पाहिलं तर लॉगॅरिथम इज द बेस्ट टूल टू सॉल्व्ह द क्रुशियल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. इंजिनिअरिंगचे क्रुशियल प्रॉब्लेम सोडवण्याकरता आपण लॉगॅरिथम शिकतोय. बरं, लॉगॅरिथम म्हणजे काय? लॉगॅरिथम इज नथिंग बट द इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ एन एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन. एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनचा जो इक्विव्हॅलंट फॉर्म आहे त्यालाच आपण लॉगॅरिथम असं म्हणतो. हे सगळं पाहिलं म्हणजेच आपण त्याचे कन्सेप्ट पण बाळांनो या ठिकाणी एक्सप्लेन केले होते. कसे एक्सप्लेन केले बाळांनो? जरा लक्ष द्या की एक्सपोनेन्शियल फॉर्मचा इक्विव्हॅलंट फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म हे दोघं इक्वल असतात, सारखे सारखे असतात. या ठिकाणी पाहू शकता याला एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण यासाठी म्हणतो कारण या ठिकाणी पॉवर आहे आणि ज्या टर्मला पॉवर असतो त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. याचा इक्विव्हॅलंट फॉर्म हा आहे, याला लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतात कारण ह्या टर्म मध्ये लॉग आहे. मग आपल्याला पेपरला क्वेश्चन येतो 2 मार्कांसाठी. काय येतो?
कन्वर्ट द फॉलोइंग एक्सप्रेशन इनटू द लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक मध्ये करण्यासाठी 2 मार्कला आपल्याला क्वेश्चन येतो. पहिलाच क्वेश्चन 2 मार्कांसाठी. चला मग आपण जरा याची प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, याला रीड कसं करतात ते लिहून घेता का बाळांनो? x इज इक्वल टू लॉग ऑफ y विथ बेस a. x इज इक्वल टू लॉग ऑफ y विथ बेस a. ठीक आहे बाळांनो, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक मध्ये करतात ते तर तुम्ही पाहिलं. रीड कसं करतात तेही लिहून घ्या. x इज इक्वल टू लॉग ऑफ y विथ बेस a. जेव्हा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेशन मध्ये पॉवर असेल, पॉवर, तर त्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि कुठल्याही एक्सप्रेशन मध्ये जर लॉग असेल, लॉग, तर त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. आता आपल्याला असे प्रॉब्लेम पाहिजेत ज्यामध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करणार आहोत. लिहून घ्या बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या इधर. चला तर मग बाळांनो आता यावरील प्रॉब्लेम्स पाहूयात. हे सर्व समजलं असेलच. घ्या हेडिंग द्या, टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम. हेडिंग द्या, टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स आपण आता स्टार्ट करत आहोत, जे 2 मार्क्सला एक्झामला येतात म्हणजे येतात. कन्व्हर्जन फ्रॉम एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला जाईल एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करायचंय लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. चला आता क्वेश्चन नंबर 1 बर का. क्वेश्चन नंबर 1, 6 रेस टू 0 इज इक्वल टू 1. हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कसं ओळखलं एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे? कारण या ठिकाणी पॉवर आहे. काय या ठिकाणी? पॉवर. पॉवर म्हणजे काय? एक्सपोनंट. जेव्हा तुमच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असा पॉवर दिसतो तेव्हा समजून घ्या हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. ओळखलं एक्सपोनेन्शियल आहे, मग कन्वर्ट करा त्याला लॉगॅरिथम मध्ये. कसं कन्वर्ट करणार बघा बरं का. लॉजिक पहा, पॉवरला जो 0 आहे तो 0 ऍज इट इज. पॉवरला जो 0 आहे तो 0 ऍज इट इज. कंपल्सरी इज इक्वल टू चं साइन घेतलं. कंपल्सरी लिहायचं लॉग, लॉग लिहायचाच. त्यानंतर बघायचं इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे? 1. त्या 1चा घ्यायचा लॉग. आणि खाली राहिलं काय? 6 राहिला, तो 6 कुठं घ्यायचा? बेसला. म्हणजे झालं की नाही? हा होता तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, कन्वर्ट झाला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. कळालं लॉजिक काय आहे? काय डाऊट आहे? चला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 जरा इकडे पहा. 3 रेस टू 5, 5 घेण्यापेक्षा थोडं कमी घ्या. 3 रेस टू 4 इज इक्वल टू 81. 3 रेस टू 4 इज इक्वल टू 81. कुणी सांगू शकेल का हा कोणता फॉर्मॅट आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे. का? कारण पॉवरला व्हॅल्यू आहे. म्हणजे या ठिकाणी पॉवर आहे, एक्सपोनंट आहे, म्हणजे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचंय लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. मग कसं करणार? पहिले जो पॉवर दिसतो ना तो पॉवर ऍज इट इज लिहायचा. पुढे इज इक्वल टू घ्यायचं, पुढे लावायचं लॉग. लावला लॉग. आता इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे पहा? 81. मग 81 झालं लिहायचा. म्हणजे हा लॉग घेताना 81चा घ्यायचा आणि बेसला घ्यायचा हा नंबर. म्हणजे हा या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये केलं. जस्ट सिंपल लॉजिक. सिंपल लॉजिक वापरायचं, एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्जन लॉग मध्ये करायचं. घ्या बरं लिहून बाळांनो हे प्रॉब्लेम. ओके चला बाळांनो आता पुढे प्रॉब्लेम पाहूयात. लिहिताना ऑफलाईनचे विद्यार्थी माझ्या बरोबर लिहित चला, म्हणजे वेळ वाचेल तुमचं. चला बाळांनो अजून काही प्रॉब्लेम्स पाहू म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. या ठिकाणी घेऊया बाळांनो क्वेश्चन नंबर 3. m रेस टू n बरोबर p. क्वेश्चन नंबर 4. x रेस टू y बरोबर z. क्वेश्चन नंबर 5. 10 रेस टू -3 इज इक्वल टू 1/1000. हे 3 क्वेश्चन तुम्ही इथंच सोडवायचे. त्यासाठी तुमच्याकडे 1 मिनिटांचा टाइम आहे. 1 मिनिटात हे 3 प्रश्नांचे आन्सर मला काढून दाखवा. ऑनलाईनच्या मुलांनी सुद्धा चेक करा की तुम्हाला जमतंय का. नसेल जमत तर ऑफलाईन येत चला, डाऊट विचारत चला, लेक्चर रेग्युलरली करा. तुम्ही पाहू शकता प्रत्येक टर्म मध्ये
तुम्ही जर हा फॉर्मॅट पाहिला, हा फॉर्मॅट पाहिला आणि हा फॉर्मॅट पाहिला, तर या फॉर्मॅटच्या पॉवरला एक्सपोनंट आहे, म्हणजे या ठिकाणी पॉवर आहे, एक्सपोनंट आहे, म्हणजे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. इथं पण एक्सपोनंट म्हणजे पॉवर आहे, घातांक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. इथं पण पॉवर आहे, म्हणजे हा पण एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन करायचं लॉगॅरिथम मध्ये. चला करूया. पहिले जो पॉवर आहे ना, पॉवर, तो पॉवर ऍज इट इज लिहायचा n, पुढं कंपल्सरी इज इक्वल टू, पुढं कंपल्सरी लॉग, आणि इज इक्वल टूच्या पुढे जो आहे तो नंबर घ्यायचा. कोण आहे इज इक्वल टूच्या पुढे? पी. मग पी चा लॉग, खाली राहिला m, तो m घ्यायचा बेसला. सिंपल लॉजिक वापरलं आणि एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्जन लॉग मध्ये केलं. याला रीड कसं करतात? n इज इक्वल टू लॉग ऑफ p विथ बेस m. हा बेस आहे, बेस. मग n इज इक्वल टू लॉग ऑफ p विथ बेस m. पुढे आता इथं कोण आहे बरं? पॉवर कोण आहे? y. तर या ठिकाणी कसं होईल बाळांनो बघा, जो पॉवर आहे, एक्सपोनंट आहे, पॉवर आहे, घातांक आहे, तो y, तो ऍज इट इज लिहायचा. इज इक्वल टू च सिम्बॉल कंपल्सरी, लॉग कंपल्सरी, इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे? झेड. तो झेड ऍज इट इज घ्यायचा. हा झेड आहे बरं का माझा. टू आणि झेड मध्ये डिफरन्स कळवा म्हणून रेष मारली, लाईन मारली मध्ये. हा झेड आहे. मग y ऍज इट इज इक्वल टू लॉग ऍज इट इज, आणि इज इक्वल टूच्या पुढे जो झेड आहे तो लॉग ऑफ झेड. खाली करायला x, हा x बेस. रीड कसं करणार? y इज इक्वल टू लॉग ऑफ झेड विथ बेस x. या ठिकाणी बाळांनो या टर्मचं या टर्मचं मिनिंग सेम आहे, फक्त इथं पॉवर आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, आणि इथं पॉवर नाही, लॉग आहे म्हणजे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. एवढं करण्याकरता तुम्हाला 2 मार्क्स. कळालं? इथे पहा, आता इथे पॉवर आहे ना, मग पॉवर आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, मग तो पॉवर मी ऍज इट इज लिहितो. इथे पॉवर -3 आहे, मी ऍज इट इज लिहिला. मग इज इक्वल टू करून लॉग कंपल्सरी लिहिला. आता ह्या इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे? 1/1000. मग ब्रॅकेट मध्ये लिहिला 1/1000, आणि राहिला काय खाली? हा 10. हा 10 लिहिला बेसला. बोला काय डाऊट आहे? -3 इज इक्वल टू लॉग ऑफ 1/1000 विथ बेस 10. काय डाऊट आहे? बघा बरं, सिंपल आहे. तुम्ही केलं, व्हेरी गुड. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला. क्वेश्चन नंबर 6 आहे बाळांनो. 4⁻² -1/2 इज इक्वल टू 1/2. क्वेश्चन नंबर 7, √3⁶ is equal to 27. Question number 8, 5�3 is equal to 125. याला रीड करतात 5�3 is equal to 125. ⁻² म्हणायचं, ⁻² म्हणजे पॉवर. चला या सगळ्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन करा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. चला मी देखील करतो, तुम्ही देखील करा. बघा काय डाऊट येतोय का? बघा पॉवर आहे ना इथे, मग जो नंबर पॉवरला आहे तो ऍज इट इज लिहायचा. पॉवरचा नंबर मी आहे -1/2, तो ऍज इट इज लिहिला. पुढे इज इक्वल टू लॉग ऍज इट इज, लॉग आणि इज इक्वल टू कंपल्सरी लिहायचं. परत इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे? 1/2, तो 1/2 पुढे लिहायचा. आता या ठिकाणी राहिला हा 4, या 4ला घ्यायचं बेसला. मग रीड कसं कराल? -1/2 इज इक्वल टू लॉग ऑफ 1/2 विथ बेस 4. म्हणजे या टर्मचं या टर्मचं मिनिंग सेम आहे, फक्त हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. ठीक आहे. इथे पहा पॉवर कोण आहे? इथं 6 आहे. पॉवर आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. 6 ऍज इट इज इक्वल टू लॉग ऍज इट इज इक्वल टूच्या पुढे 27 आहे, ते 27 ऍज इट इज. खाली राहिला √3, तो बेसला. या टर्मचं मिनिंग सेम आहे, पॉवर आहे म्हणून एक्सपोनेन्शियल टर्म आहे, लॉग आहे म्हणून लॉगॅरिथमिक टर्म आहे. लॉजिक सिंपल आहे. 6 इज इक्वल टू लॉग ऑफ 27 विथ बेस √3. इथे कसं होईल? या ठिकाणी कोण आहे? 3 आहे, तो 3 ऍज इट इज इक्वल टू लॉग पण ऍज इट इज.
इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे 125. मग 125 चा लॉग खाली करायला 5 त्याच्या बेसला. आले बाळांनो तुमचे आन्सर ऑफलाईनच्या मुलांचे मनाने जमले? व्हेरी गुड. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घ्या. चला बाळांनो आता होमवर्क घेण्याची वेळ आलेली आहे. 2 प्रॉब्लेम होमवर्कला देतोय मी. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. होमवर्क घ्या. 3⁷ इज इक्वल टू 343. 3⁷ इज इक्वल टू 3⁷ घेण्यापेक्षा एक काम करा 7�3 घ्या. 7�3 इज इक्वल टू 343 घ्या. 5⁴ इज इक्वल टू 625. हे 2 प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. पॉवर दिलाय म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्मॅट मध्ये करायचंय. ओके, जमलं तर ओके आहे, नाही तर मी उद्या हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. ओके, नेक्स्ट लेक्चरला मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईलच. तेव्हा बाळांनो आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो तर लॉगॅरिथमचा कन्सेप्ट शिकलो की लॉगॅरिथम इज नथिंग बट an equivalent form of an exponential expression. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा इक्विव्हॅलंट फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि आजच्या लेक्चरला आपण टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम शिकलो, ज्यामध्ये कन्व्हर्जन पाहिलं आपण. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं करतात ते आपण पाहिलं. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण उलट करणार आहोत. लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत हे होमवर्क सॉल्व्ह करा. डाऊट आल्यास विचारा. हे प्रॉब्लेम्स मी उद्या पुन्हा सॉल्व्ह करून देईल. ओके, बाय स्टुडंट्स.